नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या वेळेस आपण भाजीपाला घेतला होता, तर यावेळेस आपण आता ग्रोसरी घेणार आहे RTCमध्ये. तर आपल्यासारखे इकडे गव्हाची पोती नसतात, इकडे खूप शोधून तरी आपल्याला 1 किंवा 2 किलो गहू मिळतो. पण आपल्याला गव्हाचं जे पीठ असतं ते इंडियावरून एक्सपोर्ट करून आलेलं असतं आपल्याच कंपनीचं. ते ते इंडियन स्टोर्समध्ये मिळतं पटकन, आणि ते 10 kg जे असतात ते 800 रुपयाला मिळतं. इकडे आपल्या आपल्या इथे आपल्यासारखे तांदूळ मिळतात, पण इकडे 2-3 प्रकारचे असतात तांदळाचे, आणि जास्तीत जास्त तर बासमती राईसच असतो. तांदळाची प्राईस 10 किलो 1700 रुपये आहे. इकडे इडलीचं पण त्यांनी प्राईस दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असतील इथे गूळ आहे. गूळ जो असतो तो 5 किलो 700 रुपयाला असतो. आपल्यासारखे फॉर्च्यून ऑइल पण मिळतं इकडे. बदामाचे तेल, तिळाचे तेल आणि अजून वेगवेगळे तेल इकडे आपल्याला मिळतात. फॉर्च्यूनचं ते 5 लिटरचं तेल असतं ते इकडे 1000 रुपयाला मिळतं. आपल्याला इकडे घरातच तूप नाही बनवता येत. इकडे दुधापासून तूप नाही मिळत, तर इकडे अमूल घी आणि पतंजली घी असे म्हणून कंपनी असतात, तिकडून आपल्याला मिळू शकतं तूप. पण दुप्पट तिप्पट प्राईजनी तूप मिळतं. आपल्यासारखं तिकडे डाळी, कडधान्य, तूर डाळ वगैरे, मूग डाळ सगळं असं मिळतं. आपल्यासारखे पोहे आणि कुरमुरे मिळतात. की पोहे आणि डाळ्या हे सगळं आपल्याला इंडियन स्टोअरमध्ये इथे मिळून जातं. थालीपीठची भाजणी, चकलीची भाजणीचं पीठ सगळं इकडे मिळतं. हे असे इतर पीठं आहेत जे आपल्याला भाकरी करायला लागतात. आपल्याला ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि नागलीचं पीठ म्हणून मिळतं. इथे इंडियामधले सगळे मसाले आणि स्पायसेस मिळतात. त्यामध्ये जिरे, धना पावडर, धने, हिंग, मिरची पावडर, लाल मिरच्या आणि अजून वेगवेगळे मसाले सगळे आपल्यासारखेच इंडियन जे कंपनीज असतात त्याच्यामधले पण मिळतात. प्राईस $1-2 असते. दिसत असेल शेंगदाण्याची चटणी, ठेचा ते पण मिळतं. ते आपल्याला चहा बनवायला इकडे आपल्यासारखे चहा पावडर असतात. इकडे रेड लेबलची कंपनी दिसते. सेस, जॅम आणि सगळं आपल्याला जे इंडियन स्टोअरमध्ये मिळतं ते इकडे पण मिळतं इंडियन स्टोअर्समध्ये इकडच्या. फक्त एवढा फरक असतो की थोडी प्राईस जास्त असते, दुप्पट तिप्पट. आपल्याला देवाचे जे पूजेचे सामान असतात ते मिळतात, म्हणजे अगरबत्त्या, अजून वाती आणि कापूर असे सगळे जे देवाच्या पूजाला लागतात ते सगळे मिळतात सामान. ते आपल्यासारखे हेअर ऑइल असतात, शॅम्पूज असतात आणि मेहंदी पण आपल्याला मिळते, आणि साबणं वगैरे, डेटॉल, लाईफबॉय असं सगळं मिळतं. आपल्याला विको, नीम ते जे टूथपेस्ट असतात, आणि इकडे तुम्हाला दिसत असेल साबण, आणि त्यांची प्राईस खाली टॅगवरच लावलेली आहे. आपल्याकडे जे पॅराशूटचं हेअर ऑइल येतं त्याची प्राईस जी इकडे आहे ती 1 लिटर 1000 रुपये आहे. लावायची मेहंदी, हेअर कलर वगैरे इकडे सगळं आपल्यासारखं मिळतं. इथे आपल्यासारखे वीस, बाम्स ते सगळ्या प्रकार इकडे मिळतात. आपण आता सगळा किराणा बघितला, ग्रोसरी बघितली, तर आता मला इकडे काय काय खाऊन येतो ते बघूया.
बदाम, काजू, अक्रोड असे पण मिळतात. ते चॉप केलेले पण नीट असतात. शेंगदाणे तुम्हाला दिसत असतील. ओके, खोबऱ्याचा किस, खोबरं अख्खं असं मिळतं. इकडे जे मला पाणीपुरी पाहिजे असते ते पाणीपुरी यम्मी यम्मी पण मिळते. इकडे शेवचे प्रकार, फरसाण वगैरे खाल्ली आहेत. वडी पण त्यांनी दिलेली आहेत. तसे आपल्याला इंडियामध्ये समोसे मिळतात. तसे इथे फ्रोझन सेक्शनमध्ये समोसे आणि आळूच्या वड्या वगैरे ते ते इथे ठेवलेले आहेत. तर आपण घरी घेऊन जायचे, नुसते फ्राय करून खायचे. मी नवीन प्रकार मला बघायला मिळाला. इकडे असे हे असतात पराठे, रोटी, ते जे फ्रोझन असतात आणि ते आपण घरी आणून ते फ्राय करून पॅनमध्ये लगेच खाऊन टाकायचे. आपल्याला इंडियन स्वीट्स मिळतात, रसमलाई, गुलाबजाम वगैरे. तर ते आपल्याला घरी घेऊन यायचे आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि मग ते फॉलो करायचे आणि मग खाऊन घ्यायचे. ते पेढा, काजू कतली आणि मोतीचूरचे लाडू पण मिळतात. केक्स, पेस्ट्रीज, लॉलीपॉप, कपकेक्स त्यांनी असं तिकडे ठेवलेले आहे. हे जे इंडियन बिस्किट्स मिळतात ते सगळे इकडे पण मिळतात, पार्लेजी वगैरे. आणि टोस्ट पण तिकडे दिलेले आहेत त्यांनी. जे जे आपले इंडियनचे ब्रँड असतात ते सगळे आपल्याला इकडे इंडियन स्टोर्समध्ये मिळतात. मॅगी, नूडल्स इथे त्यांनी ठेवलेले आहेत. मला सगळे इंडियातल्या गोष्टी अमेरिकेमध्ये मिळाल्या. पण तुमच्यासारख्या माणसांचे जे जे प्रेम आहे माझ्या चॅनलवर ते मी आता मिस करतो आहे. तर तसंच असं जे तुम्ही माझ्या चॅनलला प्रेम देत आहे ते प्रेम देत जा, माझे व्हिडिओ बघत जा. तर असे होते अमेरिकेतले इंडियन स्टोअर्स. तुम्हाला आमची ग्रोसरी शॉपिंग आणि व्हेजिटेबल शॉपिंग कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि तुम्हाला काही कमेंट, सजेशन किंवा काही क्वेरीज असतील तर ते मला इंस्टाग्राम पेजवर आणि फेसबुक पेजवर नक्की द्या. हसत राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा. धन्यवाद.